नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, दूध धंद्यामधील आपला जो काही नफा आहे तो जर आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्या पशूंना आपण निरोगी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आपल्या पशूंना निरोगी कशा पद्धतीने त्या ठिकाणी ठेवू शकतो आणि आपल्याला त्यामुळे कुठले फायदे आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आपल्या लहान कालवडी पाडी असतील त्या जर निरोगी असतील तर त्यांची वाढ जलद गतीने होते. आपले दूध देणारे पशु निरोगी असतील तर त्यांच्या दुधाचे उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळते. आपले गाभण पशु जर निरोगी असतील तर त्यांच्या गर्भाचा विकास चांगला होतो. सोबतच त्यांच्यामध्ये गर्भपाताच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, त्यांचे पिल्ले असतील तर ते जर निरोगी असतील तर त्यांचे जे काही उत्पादन आहे तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी फायदा हा पाहायला मिळत असतो. त्यामुळे आपण आपल्या गोठ्यामधील असणारे जे काही सर्व पशु आहेत तर त्यांना कशा पद्धतीने निरोगी ठेवायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंवरती त्यांच्या आजारांवरती होणारा जो काही खर्च आहे तर तो कमी करण्यासाठी मदत होईल. तर या विषयासाठी आज आपण हिमालया या कंपनीच्या लिक्विड हिमशिल्ड व्हिटा या औषधाबाबत त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण या हिमशिल्ड व्हिटा औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये कधी करायला पाहिजे, कुठे करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, या औषधाचा डोस आपण किती व कसा द्यायला पाहिजे, तर या विषयावरती सुद्धा आज आपण सविस्तर माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड हिमशिल्ड व्हिटामध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला व्हिटॅमिन ए दिलेले आहे, व्हिटॅमिन D3 आहे, व्हिटॅमिन ई आहे, व्हिटॅमिन B12 आहे. त्यासोबतच आयुर्वेदिक घटकांमध्ये यामध्ये आपल्याला अश्वगंधा आहे, तुळसी आहे आणि आवळा आहे. तर यांसारखे अतिशय सुंदर घटक आपल्याला या लिक्विड हिमशिल्ड व्हिटामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या पशूंमध्ये कधी करायला पाहिजे आणि या औषधाचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतात. तर मित्रांनो, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो काही फायदा होतो तर तो म्हणजे या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, ज्या पशूंमध्ये आपल्याला वारंवार आजारी पडण्याचे समस्या येत असतील किंवा आपले पशु जर वारंवार आजारी त्या ठिकाणी पडत असतील तर त्या पशूंमध्ये आपण या हिमशिल्ड व्हिटा लिक्विडचा वापर हा करू शकतो की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढेल आणि त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते कमी करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंच्या शरीरावरती जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. यामध्ये वातावरण बदलाचा तणाव असेल, व्हॅक्सिनेशन केलेले असेल, डिवॉर्मिंग केलेले असेल किंवा आपले पशु खूप दिवसांपासून आजारी असतील तर या सर्व ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरावरती स्ट्रेस हा येत असतो किंवा ट्रान्सपोर्टेशन सुद्धा असेल तर या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला हा जो स्ट्रेस आहे तर तो त्या ठिकाणी दूर करू शकतो. तसेच मित्रांनो, आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी किंवा पचन चांगले ठेवण्यासाठी सुद्धा करू शकतो. मित्रांनो, या औषधामध्ये आपल्याला हे जे विटॅमिन्स आणि आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचे पचन देखील चांगले झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या त्वचेवरती एक चांगल्या प्रकारची चकाकी आणण्यासाठी करू शकतो किंवा आपल्या पशूंना फ्रेश ठेवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. त्यांना जर कुठल्याही प्रकारची मरगळ वीकनेस जाणवत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरामधील जी काही मरगळ आहे, वीकनेस आहे तर ती त्या ठिकाणी आपण या औषधाच्या मदतीने दूर करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या वासरांच्या वाढीच्या काळामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. ज्या पशूंमध्ये त्यांची शारीरिक वाढ आपल्याला चांगल्या पद्धतीने करायची आहे, त्यांच्या वजनाची वाढ करायची आहे, त्यांच्या हाडांना बळकटी द्यायची आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये खास करून आपल्या कालवडी पाडी रेडी असतील, आपले शेळीचे पिल्ले असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यासाठी या लिक्विडचा आपल्याला अत्यंत चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये जर त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये घट आलेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव आल्यावरती किंवा थकवा आल्यावरती, ऊर्जेची कमतरता झाल्यावरती
आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन हे कमी झालेले असते. तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा नक्कीच चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या गाभण पशूंमध्ये सुद्धा करू शकतो. मित्रांनो, या औषधामध्ये आपल्याला आयुर्वेदिक घटक आणि हे जे व्हिटॅमिन्स दिलेले आहेत, तर या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या गर्भाचा विकास देखील चांगला होतो. आपल्या पशूंच्या गर्भाची हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा चांगला फायदा पाहायला मिळतो किंवा आपल्या गाभण पशूंच्या शरीरावरती आलेला तणाव दूर करण्यासाठी आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांना गर्भपाताच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात, तर त्या टाळण्यासाठी सुद्धा आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या गाभण पशूंमध्ये करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये आपल्याला जर रिटेन्शन ऑफ प्लासेंटा म्हणजे जार अडकण्याच्या जर समस्या पाहायला मिळत असतील, तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचा जारवार बाहेर टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच आपल्या गाभण पशूंच्या शरीरासाठी आवश्यक विटॅमिन्स, आयुर्वेदिक घटकांची पूर्तता करण्यासाठी सुद्धा आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. तसेच मित्रांनो, आपण या लिक्विडचा वापर ज्यावेळेस आपल्या गाभण पशूंमध्ये करतो, तर आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी या लिक्विडचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या गाभण पशु जे असतील, यामध्ये गाई असेल, म्हैस असेल, शेळी असेल, मेंढी असेल, तर या सर्वांमध्ये या औषधाचे अत्यंत चांगले फायदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या लिक्विडचा वापर हा करू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांना बऱ्याच वेळा स्ट्रेसच्या समस्या पाहायला मिळतात आणि त्यांच्यामध्ये गर्भपात होताना आपल्याला पाहायला मिळत असतो. तर तो टाळण्यासाठी सुद्धा आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या गाभण पशूंमध्ये जर केला तर नक्कीच आपल्याला अतिशय चांगले फायदे या औषधाच्या मदतीने त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपण जर आपल्या गोठ्यावरती कालवड संगोपन करत असाल किंवा शेळी पालन त्या ठिकाणी करत असाल, तर आपल्या कालवडींमध्ये किंवा शेळीच्या पिल्लांमध्ये त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी करू शकतो, त्यांच्या हाडांना मजबूत ठेवण्यासाठी करू शकतो. खास करून आपल्या शेळीच्या पिल्लांमध्ये लहानपणी त्यांच्यामध्ये होणारे जे काही मृत्यू आहेत, तर ते टाळण्यासाठी सुद्धा या लिक्विडचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. आपल्या या लहान कालवडींमध्ये किंवा शेळीच्या पिल्लांमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन चांगले ठेवण्यासाठी, त्यांच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस दूर करण्यासाठी, त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी, त्यांची त्वचा चमकदार ठेवण्यासाठी किंवा आपण त्यांच्यामध्ये कुठलेही व्हॅक्सिनेशन केलेले असेल, जंतनिर्मूलनाचे औषध दिलेले असेल, तर त्यानंतर सुद्धा आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या या कालवडीमध्ये किंवा आपल्या या शेळी मेंढींच्या पिल्लांमध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि त्यांना अत्यंत चांगले फायदे या लिक्विडच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या या सर्व पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि आपण आपल्या पशूंना अत्यंत चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, आपण आपल्या पशूंना जर त्या ठिकाणी निरोगी ठेवले तर आपल्याला आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन चांगले मिळते. आपल्या पशूंच्या दुधाची फॅट असेल, एसएनएफ असेल, तो चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये होणारे रोग कमी होतात. आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती येणारा ताणतणाव दूर होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक असेल, पचन असेल, ते व्यवस्थित ठेवण्यासाठी फायदा होतो. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जर त्यांना गर्भपाताच्या समस्या असतील तर त्या टाळण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणेसाठी सुद्धा मदत करण्यासाठी या लिक्विडचा त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि आपण आपल्या पशूंना अत्यंत चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, लिक्विड हिमशिल्ड व्हिटा या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी आपण आपल्या मोठ्या पशूंमध्ये 10 मिली दररोज एक वेळा याप्रमाणे देऊ शकतो. आपल्या शेळी मेंढींमध्ये 5 मिली दररोज एक वेळा आणि त्यांच्या पिल्लांमध्ये 2 ते 3 मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण या लिक्विड हिमशिल्ड व्हिटाचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो आणि आपल्या दुग्ध व्यवसायाला नवीन चालना देण्यासाठी या औषधाचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा घेऊ शकतो. मित्रांनो, या लिक्विडचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्यामुळे आपण या औषधाचा वापर आपल्या नवजात जन्मलेल्या जनावरांपासून आपल्या गाभण पशूंपर्यंत सर्वांमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. आपल्याला अत्यंत सुंदर रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमालया या कंपनीच्या लिक्विड हिमशिल्ड व्हिटा या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर कुठले फायदे पाहायला मिळतात, या औषधाचा डोस कसा द्यायला पाहिजे, या औषधाचा वापर केल्यावर आपण कशा पद्धतीने आपल्या पशूंना निरोगी ठेवू शकतो, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे.
मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये वारंवार आजारी पडण्याच्या समस्या असतील तर आपण या हिमशील्ड व्हिटा औषधाचा अवश्य वापर आपल्या गोठ्यामध्ये, आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करा. आपल्याला नक्कीच सुंदर रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.